केमिकल कायनेटिक्स या 12th सायन्स केमिस्ट्रीच्या चॅप्टरवर आधारित हा 4 नंबरचा व्हिडिओ. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन विषयी माहिती शिकलो होतो. या व्हिडिओमध्ये आपण न्यूमरिकल एक्झाम्पल्स शिकणार आहोत. ऑर्डर ऑफ रिॲक्शनवर आधारित न्यूमरिकल एक्झाम्पल्स. अत्यंत सोपे एक्झाम्पल्स असतात न्यूमरिकल, आणि यावरच आधारित MCQ एक्झामची लिंक दिलेली आहे तुम्हाला. व्हिडिओ पाहून अभ्यास झाल्यानंतर तुम्ही ही एक्झाम देणं आवश्यक. आता पहा, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्डर कशी काढायची ते हे 3 उदाहरणं घेऊन पाहिले होते, आणि यावरून आपल्याला साधारणतः बरेचसे 60-70% एक्झाम्पल सहज सोडवता येतात नजर टाकून. आपण काय म्हणलो होतो मागच्या व्हिडिओमध्ये ते अजून एकदा शिकूया आपण. की इथे पहिल्या टेबलमध्ये पहा की इथून इथे कॉन्सन्ट्रेशन आपण टॉईस केलं होतं, डबल केलं होतं. की इथे 0.1 आहे, इथे 0.2 आहे. तर त्यावेळी रेटचं काय झालं ते पाहिलं आपण. मग रेट कसा झाला, इथे रेट सुद्धा डबल झाला. 0.3 चा 0.6 एवढा रेट झाला. मग आपण म्हणलो की असं जर रेट डबल होत असेल, कॉन्सन्ट्रेशन डबल तर रेट डबल, तर त्यावेळी हे आपण सर्व प्रोसिजर करून पाहिलं होतं की हा रेट हा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झाले आणि रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आपण लिहिलं होतं की जर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल तर कॉन्सन्ट्रेशन डबल केलं की रेट डबल होतो, कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल केलं की रेट ट्रिपल होतो, कॉन्सन्ट्रेशन n टाइम्स जर वाढवलं तर रेट सुद्धा n टाइम्स वाढतो, असं आपण शिकलो फर्स्ट ऑर्डरच्या बाबतीत. सेकंड ऑर्डर रिॲक्शन असेल तर पुन्हा इथे नजर टाका तुम्ही की इथून इथं हा कॉन्सन्ट्रेशन डबल केला आपण तर रेट किती टाइम्स वाढला, हा 4 टाइम्स वाढला. मग यावरून आपण लिहिलं होतं कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं तर स्क्वेअर टाइम्स एवढा रेट वाढेल. मग कॉन्सन्ट्रेशन जर ट्रिपल केलं तर 3 चा स्क्वेअर 9 टाइम्स वाढेल. अशा तऱ्हेनं सेकंड ऑर्डरच्या बाबतीत. पण 0 ऑर्डरच्या बाबतीत पाहिलं आपण की कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट होत नाही. मग या बाबतीत आपण म्हणू शकतो की रेट ऑफ रिॲक्शन इज नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट फॉर 0 ऑर्डर रिॲक्शन. आणि मग हे सुद्धा आपण लिहिलं की कॉन्सन्ट्रेशन किती चेंज करत राहो, नो चेंज इन रेट ऑफ रिॲक्शन. मग या एवढ्याचा उपयोग आपल्याला केमिकल कायनेटिक्सचे बरेचसे न्यूमरिकल एक्झाम्पल्स सोडवण्यासाठी होतो. कसा उपयोग होतो ते पाहू आपण. रेट लॉ लिहिला होता आपण. यामध्ये काय लिहिलं, हा रेट लॉ कोणत्या एका रिॲक्शनचा रेट लॉ असेल, ए आणि बी रिॲक्टंट असतील तर आपण शिकलो की ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर आहे विथ रिस्पेक्ट टू ए. का बरं फर्स्ट ऑर्डर म्हणलो विथ रिस्पेक्ट टू ए, तर हे इथे 1 लिहिलेलं आहे म्हणून फर्स्ट ऑर्डर. आता हे ऑर्डर एक्सपेरिमेंटलीच काढतात हे माहिती आहे आपल्याला. त्यानंतर रिॲक्शन इज 0 ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी, इथे लिहिलंय. हे मॅथमॅटिकली जर रेट लॉ असा लिहिला तर त्याला असं वाचायचं, फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए, हे इथे 0 लिहिलंय, 0 ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी. आणि मग ओव्हरऑल ऑर्डरही काढायचं शिकलो आपण. एक्स आणि वाय ची बेरीज, हे इथे आपण जे पॉवर्स आहेत ह्याला एक्स वाय कन्सिडर करा, एम एन कन्सिडर करा, पी क्यू कन्सिडर करा, काय तुम्हाला कन्सिडर करायचं ते पॉवर्सची बेरीज. आणि ऑर्डर किती आली, या इथे मग केसमध्ये 0 आली. आता याचा कसा आपल्याला उपयोग होतो पहा, की जर रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए असेल तर ह्याचा अर्थ इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज डबल, जर एचं कॉन्सन्ट्रेशन आपण दुप्पट केलं तर रिॲक्शनचा रेट सुद्धा दुप्पट होतो. हे कशावरून दिसलं आपल्याला, एवढ्या ह्या रेट लॉ वरून दिसलं. म्हणजे रेट लॉ हा आपण एक्सपेरिमेंटनी काढतो आणि त्याच्यावरून आपण हे असं सांगतो. पुढं की इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज हाल्फ, म्हणजे हाफ केलं त्याचं, ते रेट ऑफ रिॲक्शन हाफ होतो. आत्ता शिकलो आपण, जर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल तर कॉन्सन्ट्रेशन डबलला डबल रेट, ट्रिपल केलं कॉन्सन्ट्रेशन तर ट्रिपल, हाफ केलं तर हाफ. आणि बी विषयी माहिती सांगते की कॉन्सन्ट्रेशन कितीही बदला हो. का बरं तसं म्हणलो आपण, कारण हे ऑर्डर सांगते आपल्याला की ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 0 विथ रिस्पेक्ट टू बी. हे एवढं तुम्हाला आलं की सगळे न्यूमरिकल सहज, टेक्स्टबुकचा हा न्यूमरिकल आहे. हे वाचूया आपण की काहीतरी रिॲक्शन दिली आणि रेट लॉ दिलाय. पहा आपल्याला दिलाय काय, त्यांनी रेट लॉ दिलाय. हा रेट लॉ दिला आणि विचारलंय व्हॉट इज द ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO अँड H2. NO सोबत काय ऑर्डर आहे म्हणे आणि H2 सोबत काय ऑर्डर आहे म्हणे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. मग आपण लिहूया
चला ह्या NO च्या डोक्यावर किती दिसायला लागले इथे पहा बरं. ह्या इथे NO च्या डोक्यावर 2 आहे, म्हणून लिहूया की रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO2 झालं इथं. ह्याला NOच पाहिजे. चला करेक्शन केलेलं आहे. सो रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO. रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर. का बरं फर्स्ट ऑर्डर म्हणलो आपण? तर हे इथे पहा की ह्या हायड्रोजनच्या कॉन्सन्ट्रेशनच्या टर्मवर काहीही लिहिलेलं नाही. काहीही लिहिलेलं नाही म्हणजे 1. मग ह्या इथे 0 नाही बरं का, 1. म्हणून हे इथे 1 आहे असं कन्सिडर केलं आपण. आणि हे फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू H2. पुन्हा काय प्रश्न विचारलाय हो की व्हॉट इज ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. ओव्हरऑल ऑर्डर कशी काढतो ओव्हरऑल ऑर्डर आपण? तर ह्या सर्व कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या पॉवरची बेरीज. ह्या इथं जे पॉवर्स आहेत ते, आणि काय काय पॉवर 2 आणि 1, म्हणून ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 3. किती सोपा प्रश्न आहे पहा. असे सगळे प्रश्न एकदम सोपे असतात पहा केमिकल कायनेटिक्स वरचे. चला पुढचा प्रश्न पाहू. काहीतरी रिॲक्शन दिली आपल्याला. ही सुद्धा टेक्स्ट बुक मधल्या सगळ्या रिॲक्शन आहेत. ही एक रिॲक्शन दिली काहीतरी आपल्याला आणि सांगितलंय की इज फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू हे असलं, ह्याला क्लोरोफॉर्म म्हणतात. अँड हाफ ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू क्लोरीन, असे इथं माहिती सांगितली पहा. बरं, ही सांगितलेली माहिती. मग सांगितलेल्या माहितीवरून लगेच आपण स्टेटमेंट लिहू. रेट इज डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोरोफॉर्म टू द पॉवर 1. क्लोरोफॉर्म सोबत फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, म्हणजे क्लोरोफॉर्मच्या डोक्यावर 1 आला. ठीक आहे, अजून काय माहिती सांगितली? अँड हाफ ऑर्डर विथ क्लोरीन, ह्या इथे लिहिले पहा. अँड हाफ ऑर्डर विथ क्लोरीन, ते सुद्धा आपण इथे मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करू की क्लोरीनच्या कॉन्सन्ट्रेशनच्या हाफ ऑर्डर म्हणे. हे लिहिलं हाफ ऑर्डर. आता ही तर सांगितलेली माहिती आहे, ह्याला आपण हा प्रोपोर्शनॅलिटी मार्क काढून असं लिहूया. ही झाली सांगितलेली माहिती. प्रश्न काय विचारलाय पहा बरं. राईट द रेट लॉ. हे लिहिला रेट लॉ आपण. हा किंवा हा दोन्ही रेट लॉ आहेत. हे सांगितलेल्या माहितीच्या आधारे तर रेट लॉ तयारही झाला आपल्याला ऑलरेडी. अँड ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन, आणि ओव्हरऑल ऑर्डर सुद्धा लिहा म्हणलंय. ओव्हरऑल ऑर्डर कशी लिहायची? तर हे जे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत, ह्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्सच्या पॉवरची बेरीज. रेट लॉ मधल्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्सच्या पॉवरची बेरीज केली की आपल्याला ओव्हरऑल ऑर्डर भेटते. मग आपण ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन काय काय आहेत? हा 1 आहे, इथे घेऊया 1. त्याच्यानंतर ह्याची बेरीज करायची, समेशन सगळ्या पॉवर्सचं इज इक्वल टू 1.5 आले. क्वेश्चन पुन्हा हा टेक्स्ट बुक मधला. आता इथे काय माहिती सांगितली? काहीतरी एक रिॲक्शन दाखवली आणि आता मात्र छान माहिती सांगितली. काय? इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल्ड ॲट कॉन्स्टंट B, म्हणजे Bचं कॉन्सन्ट्रेशन बदललं नाही. ठीक आहे, फक्त आपल्याला फोकस कशावर करायचा आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A वर. A इज डबल्ड, द रेट इन्क्रीज्ड बाय फॅक्टर ऑफ 4. हे थोडंसं बाजूलाच लिहून घेऊ आपण. Aचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट 4 पट वाढायला लागलाय म्हणे. फॉर A लिहिलं आपण. कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं, पहा इथे लिहिलं. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल, रेट इन्क्रीज बाय फॅक्टर ऑफ 4. आता हे फॅक्टर ऑफ 4 पुन्हा वेगळी भाषा, म्हणजे 4 पट, 4 फोल्ड, 4 टाइम्स, किंवा हे फॅक्टर ऑफ 4. मग इथे लिहून घेतलं आपण तसं. कॉन्सन्ट्रेशन जर डबल केलं तर रेट 4 टाइम वाढला. ठीक आहे, मग ह्या दोन्हीमध्ये आधी रिलेशन लिहून घेऊ आपण. कॉन्सन्ट्रेशन आणि रेटच्या त्या आकड्यामध्ये काय रिलेशन आहे? तर कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर केला की आपल्याला रेट भेटते. हे झालं पहिलं. पुन्हा काय वाक्य लिहिलंय? इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ B इज डबल्ड, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Bचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं विथ A बिंग कॉन्स्टंट. आता A च्या कॉन्सन्ट्रेशनला धक्का लावला नाही पहा, जसं आहे तसंच ठेवलं, तर काय झालं म्हणे? द रेट इज डबल. आता हे एकदम सोपं स्टेटमेंट आहे, हे व्यवस्थित बघून घ्या. हे एवढ्या याच्यामध्ये चटकन आपल्याला उत्तर सापडू शकते. B इज डबल, रेट इज डबल. केव्हा होते असं? डबलला डबल, ट्रिपलला ट्रिपल. करेक्ट फर्स्ट ऑर्डर असल्यावर. मग चला हे इथे लिहू. रेट लॉ लिहूया आपण. A सोबत काय आहे? स्क्वेअर. B बद्दल काय माहिती? हे कॉन्सन्ट्रेशन डबलला डबल, ट्रिपलला ट्रिपल, म्हणजे हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणि हे इथे 1 लिहिला काय ना लिहिला काय चालते आपल्याला. असं
हा झाला रेट लॉ. अत्यंत सोपं. वाचूया आपण ह्याला. रिॲक्शन इज सेकंड ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए अँड रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू बी. ओव्हरऑल ऑर्डर रिॲक्शनची 3 आली. आता आपण असा डाटा जर दिला तर ऑर्डर कशी डिटरमाइन करायची याविषयी माहिती पाहू. की ह्या इथे डाटा दिलेला आहे आणि विचारले तुम्हाला की फाइंड रेट लॉ. ह्या इथे रेट लॉ आपल्याला शोधायला सांगितलंय. पहा, ह्या दिलेल्या रिॲक्शन साठी ह्या दिलेल्या. मग आता इथे काय केले म्हणे, एक्सपेरिमेंट केले. म्हणजे प्रत्यक्ष लॅबोरेटरीमध्ये जाऊन हे पहिल्यांदा अशा पद्धतीनं कॉन्सन्ट्रेशन ठेवून रेट ऑफ रिॲक्शन किती आहे ते डिटरमाइन केलं. पुन्हा एकदा हे केली रिॲक्शन, पुन्हा एकदा रिॲक्शन केली. असा हा डाटा त्यांना अवेलेबल आहे. आपण काय करू, ह्या रेटला आधी नाव देऊ. ठीक आहे. आता कम्पेअर करताना काय करूया आपण की मुद्दामहून पहिल्यांदा. आता हे लक्षात घ्या की रेट लॉ अशाच फॅशनमध्ये येणार आहे. आपण रेट लॉ असा येणार, फक्त आपण काय करणार, दिलेल्या डाटावरून हे स्वरूप तर असंच असेल, फक्त हे एक्स आणि वाय ची किंमत आपण मिळवणार आहोत ह्या दिलेल्या डाटावरून. आणि मग लिहूया आपण काय झालं ते. आता कोणता डाटा कम्पेअर करायचा, तर आपण कोणताही 2 रिॲक्शन याच्यातल्या आपण कम्पेअर करू शकतो. आपण सुरुवातीला ह्या 2 कम्पेअर करू. आता लिहूया आपण की R2 आणि R1 ह्या दोन्हीला कम्पेअर करायचंय. मग ह्या R2 R1 ला कम्पेअर करायचं, तर इकडे बाजूला लिहून घेऊ. आता हे इथे पहा, हे K1 K2 सगळीकडे 1 1 किंवा 2 लिहिलेलं आहे. हे R1 R2 A2 A1, पण इथं K1 K2 का लिहिलं नसेल बरं. मग आपण शिकलो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये की रेट कॉन्स्टंट. हा के कोण आहे, रेट कॉन्स्टंट. रेट कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट फॉर ए गिवन रिॲक्शन ॲट गिवन टेम्परेचर. दिलेल्या रिॲक्शनसाठी टेम्परेचर जर बदललं नाही तर काहीही झालं तरी हा रेट कॉन्स्टंट बदलत नाही. ते कसं ते प्रूव्ह सुद्धा केलं होतं आपण. चला किमती ठेवूया आपण. हे ह्याचं स्वरूप बदलून घेतलं. पहा, हा के तर कटला आहे इथे. त्याच्यानंतर हे ह्याला हे दोन्हीचे बेस सारखे आहेत म्हणून ह्याला आपण पॉवर सारखे आहेत म्हणून आपण ह्याला हे असं केलं आणि असं लिहिलं. ह्या इथे सुद्धा हा पॉवर सारखाच आहे वाय वाय म्हणून ह्याला असं ह्या स्वरूपात लिहिलं आपण. चला आपण किमती ठेवूया. R2 ची किंमत, आता ह्या इथे 10 पॉवर सगळीकडे सारखंच आहे म्हणून ते कॅन्सल होणार आहे, ते घेणारच नाही आपण. हे 3.2 कोणता, हे R2 साठी किंमत किती, R2 म्हणजे रेट किती आहे 3.2 लिहिलं. कम्पेअर करायचं R1 सोबत. R1 म्हणजे हे R1 त्यावेळी किंमत होती ही 1.6, हे 1.6 R1 आहे म्हणून आपण हे इथे भागाकारात लिहिली किंमत. दोघांना कम्पेअर करायचं म्हणजे भागाकार करूया. इज इक्वल टू, आता काय करायचं आपल्याला, A2 म्हणजे ह्या 2 नंबरच्या वेळी A चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे इथे 0.5 लिहिलं. 1 नंबरला 0.5 आहे. चला त्याच्यानंतर B च्या किमती, ह्या इथे B च्या किमती आहेत. पहा कोणत्या कोणत्या B च्या किमती. हे 2 नंबरला 1 आहे कॉन्सन्ट्रेशन आणि 1 नंबरला 0.5 हे लिहिलं आपण. आता आपल्याला कोणत्याही 2 रिॲक्शन कम्पेअर करता येतात, पण आपण ह्याच का कम्पेअर केल्या ते इथे पहा, यांचे पॉवर एक्स वाय. आता हे जर आपण भागाकार केला तर हे 2 आलं, 14 2 32, हे 0.5 एक 0.5 1 आलं, त्याच्यानंतर हे 0.5 दोन्ही एक हे आलं, सगळे पाडे आले आपल्याला. आता आपण कम्पेअर करताना लक्षात घ्यायचंय की हे इथे 1 आलं पाहिजे उत्तर, म्हणजे ही टर्म आता आपण ह्या इक्वेशन मधून काढून टाकू शकतो. का बरं, कारण एनी पॉवर टू द 1 इज इक्वल टू 1. मग ह्या इथे एक्स ची किंमत काहीही आली तरी ह्याचं उत्तर 1च येणार आहे. आणि मग 1 गुणाकारात जर असतील तर त्यांना आपण लिहिलं काय न लिहिलं काय हे आपण ह्या इथून त्याला काढून टाकू शकतो. 1 ला काढून टाकलं, मग हे 1 ला काढून टाकू शकतो म्हणून आपण ह्या दोघांमध्ये कम्पेअर केलं. पुन्हा लक्षात घ्या की आपल्याला असाच डाटा कम्पेअर करायचा. 5-6 रिडिंग दिले असतील तर कोणत्या 2 कम्पेअर करायच्या की ज्याच्यामध्ये यापैकी एक जण आता असा व्हॅनिश झाला पाहिजे, डिसअपिअर झाला पाहिजे, आपल्याला कटवता आला पाहिजे. ह्या इथे 0.5 कटले, मग ह्या दोन्हीमध्ये आपल्याला B चा रेट मिळेल. म्हणून आपण हे 1 आणि 2 कम्पेअर केल्यावर हे भेटलं. आता चला y ची किंमत, हे एवढं आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे. 2 इज इक्वल टू y रेज 2 टू द पॉवर y. आता y ची किंमत काय घेतल्यावर हे उत्तर 2 येते सांगा. 1 घेतल्यावर, आणि म्हणून
रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू 1. y ची किंमत 1 आली. चला आपण ह्याच प्रोसिजरने आता x ची किंमत म्हणजे a ची ऑर्डर काढूया. आता आपण सहज लक्ष देऊन पाहिलं तर ह्या इथे पहा की ह्या दोन जर किमती आपण कंपेअर केल्या, कोणत्याही दोन किमती कंपेअर केल्या तरी चालतात. आपण ह्या इथे आता हे 2 आणि 3 नंबरचा डाटा कंपेअर करू. डायरेक्ट इक्वेशन लिहिलं. आता ते के वगैरे कॅन्सल केले, सगळं झालं. लिहूया आपण किमती. R3 ची किंमत लिहायची. हे R3 ची किंमत किती आहे? हे 3.2. हे लिहिली पहा 3.2. R2 ची किंमत पण 3.2. चला कंपेअर करूया, म्हणजे भागाकार इज इक्वल टू A3 ची किंमत हे इथे 1 आहे. त्याच्यानंतर A2 ची किंमत, ह्याची किंमत ह्या टेबलमध्ये पहा. A2 नंबरच्या एक्सपेरिमेंटला A चं कॉन्सन्ट्रेशन किती होतं? ठीक आहे. हे B3 ची किंमत आणि थांबा, हे B2 B3 ची किंमत सारखीच आहे म्हणून आपण हे इथे लिहिलं टू द पॉवर XY. चला काटाकाटी खेळू. 3.2 1 3.2 इज इक्वल टू अर्धा दोन्ही 1. ओके. त्याच्यानंतर 1 1 1 काय आपल्याला भागाकार आले. छान. मग आता पहा की हे इथले जे आपण ह्या किमती घेतल्या होत्या यावरून आपल्याला दिसते की हा बी गायब होणार. आता ही बी ची टर्मच इथून गायब होणार, कारण 1 काही पण y x z 1 2 3 8 9 10 काही असलं तरी ह्याचं उत्तर एकच येणार आहे, म्हणून आपण त्याला काढून टाकलं. आता सांगा तुम्ही मला की 2 ला किती लिहू इथे पॉवर की जेणेकरून उत्तर 1 येईल. तर आपण हे शिकलो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये, आणि म्हणून x इज इक्वल टू 1. एनिथिंग रेज टू पॉवर 0 इज इक्वल टू 1. x आणि y च्या किमती मिळाल्या. तुम्हाला विचारला काय प्रश्न होता? पुन्हा एकदा वापस जाऊन पाहू. प्रश्न विचारला आहे फाइंड रेट लॉ. मग रेट लॉ हे जनरल लिहिला होता आपण, आणि आपण एवढी प्रोसिजर करून हे x आणि y ची किंमत सुद्धा मिळवली. हे इथे ठेवली की त्यालाच तर म्हणायचं रेट लॉ. हे रेट लॉ. आता a रेज टू पॉवर 0 लिहा की न लिहा, म्हणजे हे इथे इक्वेशन मध्ये रिप्रेझेंट करा की न करा. रेट लॉ हा तुम्ही असा सुद्धा लिहू शकता. हेही करेक्ट आहे आणि हेही करेक्ट आहे. अत्यंत सोपे न्यूमरिकल्स असतात. आता पहा की आपण ह्या टेबलवर नजर टाकून, हे झालं तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये असं व्यवस्थित लिहायचं उत्तर. पण जर MCQ असा डाटा जर विचारला तर पहा हे इथेच तुम्ही करू शकता उत्तर की हे इथे हे 5 कटले म्हणजे ह्याचा काही संबंध नाही. ह्या वेळी इकडे पहा काय झालं ते. तर पहा कॉन्सन्ट्रेशन डबल केलं इथे, तर रेट काय झालाय पहा 16 2 32 डबल झाला, म्हणजे A सोबत विथ रिस्पेक्ट टू B फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. चला आता पुढे जाऊ. हे कटले आपण, म्हणजे ह्याच्याकडे लक्ष देणार नाही. आता हा डाटा हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A आणि रेट ऑफ रिॲक्शन पाहूया आपण. तर ह्या इथे कॉन्सन्ट्रेशन डबल केलं पहा 0.5 to 1. ह्या इथे कॉन्सन्ट्रेशन बदलल्यावर रेट मध्ये काय फरक पडला? काहीच तर फरक पडला नाही. केव्हा होते असं? जेव्हा रिॲक्शन 0 ऑर्डर असेल, म्हणजे इट इज नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. ते पहा हे इथं ही 0 ऑर्डर आली. नजर टाकून सुद्धा तुम्ही सहज हे तुम्हाला प्रश्नाची उत्तरे येतात, आणि मग तुमचा वेळ सुद्धा वाचतो MCQ परीक्षेमध्ये तुम्ही नीट JEE CET द्यायला गेल्यावर. आणि हा बोर्डाच्या पुस्तकातला हा 6.2 नंबरचा न्यूमरिकल आहे. हा सुद्धा सोडवू आपण. इथे सुद्धा प्रश्न तोच विचारला आहे की हा जो फॉलोइंग डाटा दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला रेट लॉ लिहा म्हणते. ह्या इथे पहा की B ला कटवता येते पहा. ह्या इथे व्यवस्थित डाटा पहा. B ला एकदा कटवता येते, पण A ला काही कटवता येत नाही. मग आता अशा वेळी काय करायचं आपल्याला? तर आपण ह्याला नाव देऊ. चला हे जनरल लिहिलं आपण इक्वेशन. हे R2 आणि R1 कंपेअर करणार आहोत. सुरुवातीला आपण हे कंपेअर केले, के कटले, हे असलं आलं. ह्याला आपण मॉडिफाय स्वरूपात लिहिलं. आणि आता चला किमती ठेवूया. हे इक्वेशन मध्ये किमती R2 ची किंमत ठेवायची. हे R2 ची इथे किंमत ठेवायची. 2 नंबरचा रेट ठेवला किती 6.0 × 10⁻⁵. चला आता हे R1 ची किंमत ठेवायची इथे, ही पण ठेवली. ओके. कॉन्सन्ट्रेशन हे इथे कॉन्सन्ट्रेशन A चं 2 नंबरच्या डाटामध्ये हे A2 एवढं 0.6. चला A1 किती होतं 1 नंबरच्या डाटामध्ये ठेवलं.
तसंच आपण हे बी च्या किमती ठेवू 0.2 आणि हे B1 ची किंमत 0.2. आता पहा बी कटून गेला. पहा हे इकडे चला, पाडे येतात का तुम्हाला? सगळ्या प्रकारचे पाडे यावेत. पहा 4 1 4, 4 दीड 6, हे 4 दीड 6 झाले. पहा त्याच्यानंतर ह्या इथे पुन्हा 4 दीड 6 आणि ह्या इथे 1 आलं. म्हणजे आता ह्या इथे वाय ची टर्म किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी ची टर्म गायब होणार आहे. तुम्हाला जर खूप कॉम्प्लिकेटेड डाटा दिला तर असं पहिल्यांदा त्याच्यात शोधावं लागणार आणि ह्या दोनलाच कम्पेअर करावं लागणार सुरुवातीला. या इथे सारखे नाहीत म्हणून कोणतेही दोन घेऊन थोडंसं अवघड जाईल. चला मग हे एक्स ची किंमत किती आली हो? हे इथे कॉन्सन्ट्रेशन दीडपट केलं तर रेटही दीडपट झाला. डबलला डबल, ट्रिपलला ट्रिपल, दीडपटला दीडपट, म्हणजे हे इथे 1 आली किंमत एक्स ची. म्हणून ही रिॲक्शन फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू ए इथे लिहून ठेवू आपण बाजूला. ठीक आहे. आता बी साठी काढूया किंमत. चला आता R3 आणि R1, आता कोणतेही दोन कम्पेअर केले तरी चालतात. चला आपण R3 आणि R1 कम्पेअर करूया. ह्या इथे लिहिलं असं उत्तर. आता ह्याच्या किमती ठेवू. R3 ची किंमत ह्या इथे आहे 3.2. आता व्यवस्थित पहा, ह्याचा पॉवर 3.2 रेज टू पॉवर -4 आहे. वरच्या किमती -5 आहेत. मग ह्याला सुद्धा आपण -5 च्या स्वरूपात लिहू. 32 × 10⁻⁻5. चला R1 हे वरून आणायचं. R1 तुम्ही R2 घेतलं तरी चालते. A3 ची किंमत, त्याच्यानंतर A1 ची किंमत, ही किमती ठेवल्या आपण. चला लगेच भागाकार. आता हे 10⁻⁵ -5 10⁻⁻5 कटले. 4 1 4 आणि किती येते बाबा उत्तर? 8. हे इथे लिहिले. पहा उत्तर इकडे लिहूया उत्तर आपण. त्याच्यानंतर ह्या इथे 4 2 8 हे कटाकाटी केली आपण. त्याच्यानंतर इथे सुद्धा 2 2 4 आलं. पहा. बर, आता काय करावं लागेल आपल्याला? तर इथं तर हे एक्स वाय खूपच आलं काहीतरी कॉम्प्लिकेटेड. पण आपल्याला माहित आहे की ह्या इथे लिहिलंय. पहा आपण वर लिहिलंय. ह्या इथे हे काय लिहिलंय? एक्स ची किंमत 1 आपण पूर्वीच्या ह्याच्यावरून शोधून काढलेली आहे आपण मेहनतीने. मग एक्स ची किंमत इथे 1 ठेवूया आपण. चला एक्स ची किंमत 1 ठेवली तर हे 2⁻1 आणि 2⁻y हे झाले. आता काय करावं लागेल? तर हे जे 2 आहेत हे 2 इकडे गुणाकारात आहेत, इकडे ह्याला भागाकारात घेऊ. तर काय झालं पहा बरं, भागाकार केल्यावर हे 2 इकडे भागाकारात जर आले तर ते 4 झालं उत्तर. 2 बाबा आता y ची किंमत काय घेऊ मी की जेणेकरून उत्तर 4 येईल? तर ओके, चला x आणि y दोन्हीच्या किमती भेटल्या. आता हे तर आपल्याला विचारलंच नव्हतं. कोण विचारले का ऑर्डर काय आहे काढा म्हणून? आपल्याला काय विचारलं होतं? रेट लॉ लिहा म्हणून. ह्या इथे या प्रश्नामध्ये पहा रेट लॉ विचारला होता. मग जनरल रेट लॉ आपण हे इथे लिहिलेलं आहे. त्याच्यात फक्त आता एक्स वाय च्या किमती ठेवून द्यायच्यात आपल्याला. हे ठेवली. एक्स ची किंमत 1, वाय ची किंमत 2. मग आता चला वाचूया ह्याला. Reaction is first order with respect to A, second order with respect to B, and overall order of the reaction is 3, that is third order reaction. विचारले की राइट रेट लॉ आहे इथे विचारले. राइट रेट लॉ फॉर द रिॲक्शन. या रिॲक्शन साठी रेट लॉ लिहायचा आणि माहिती सांगितली. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज क्वाड्रुपल्ड, म्हणजे काय की 4 पट जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर रेट ऑफ रिॲक्शन इज डबल्ड. आता या इथे काहीच आकडे नाही सांगितले, काही नाही सांगितले आणि ही रिॲक्शन 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर पैकी पण नाही जे आपण शिकलो होतो. म्हणजे ही वेगळी रिॲक्शन आहे. मग अशा वेळी आपण काय करणार? मग आता काय करूया की रेट लॉ असतो कसा? एकच रिॲक्टंट असेल तर असा रेट लॉ येणार आहे हे आपल्याला माहित आहे. आता n ची किंमत आपण शोधूया. कशी शोधणार? तर आपण काय करूया की या रिॲक्शन मध्ये सांगितले ह्या माहितीमध्ये की रेट ऑफ रिॲक्शन डबल झाला म्हणे. म्हणजे पूर्वी काहीतरी असेल ना, पूर्वीच्या वेळेस म्हणजे पहिला एक्सपेरिमेंट आपण जेव्हा केला काहीतरी कॉन्सन्ट्रेशन घेऊन, त्यावेळेस रेट जो काय आहे त्या रेटच्या डबल झाला म्हणे.
मग आपण काय करूया की रेट ऑफ रिॲक्शन इन फर्स्ट एक्सपेरिमेंट, पहिल्यांदा जेव्हा ही रिॲक्शन एकदा करून पाहिली आपण त्यावेळी रेट R1 होता. आता काय दुसऱ्या वेळी जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन बदलून घेतलं त्यावेळी रेट किती झाला, तर हे इथे सांगितले रेट ऑफ रिॲक्शन डबल झाला म्हणे. कुणाच्या डबल झाला, पहिल्या वेळी जेवढा रेट होता तेवढा, पहिल्या वेळी किती होता R1 होता, त्याच्या डबल हा, म्हणून रेट झाला 2R1 दुसऱ्या वेळेचा. काय करायला लागलो आपण, वेगळे वेगळे कॉन्सन्ट्रेशन घेऊन एकच रिॲक्शन करायला लागलो आपण. त्याच्यानंतर आता हे कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म मध्ये काय बदल केला हे लिहूया आपण. काय म्हणते ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज क्वाड्रुपल म्हणे, म्हणजे काय की 4 पट जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर बर, म्हणजे पूर्वी कॉन्सन्ट्रेशन किती होतं, 1 पट होतं. मग त्यावेळी त्या कॉन्सन्ट्रेशनला आपण A1 म्हणू, पहिल्या वेळी एक्सपेरिमेंट केला त्यावेळी. दुसऱ्या वेळी एक्सपेरिमेंट केला त्या कॉन्सन्ट्रेशनला आपण A2 म्हणू. आणि मग हे दुसऱ्या वेळचं कॉन्सन्ट्रेशन हे किती असणार आहे, 4 टाइम्स ऑफ फर्स्ट. पहिलं जेवढं काय घेतलं होतं त्याच्या आता 4 पट घेणार आपण. हे दुसऱ्या वेळचं कॉन्सन्ट्रेशन सेकंड टाइमला जेव्हा आपण हीच रिॲक्शन करणार त्यावेळी कॉन्सन्ट्रेशन किती घेणार, तर पहिल्या वेळी जेवढं घेतलं होतं त्याच्या 4 टाइम्स. म्हणजे पहिल्या वेळी जर 2 मोलार घेतला असेल तर आपण ह्यावेळी आता 8 मोलार घेणार. झाले, हे मिळाल्या पहा किमती. अत्यंत सोपं. सर्व रिॲक्शनच्या ऑर्डर काढण्यासाठी जर वर्ड प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने जाऊ शकता. मग आपल्याला हे माहीत आहे कम्पेअर करणे. चला R1 R2 आणि A2 ह्या किमती ठेवूया आपण. इथे मिळाल्यात आपण R2 ची किंमत ह्या इथे मिळालेली आहे, A2 ची किंमत ह्या इथे मिळालेली आहे. ह्या किमती आपण ठेवून देऊ. हे ठेवल्या किमती. आता काय झालं, हे R1 कॅन्सल झाले, A1 कॅन्सल झाले, उरलेलं साहित्य इथं लिहिलं. आता विचार करूया आपण की ह्या इथे 2 आणि 4 मध्ये काय असं पॉवर लिहावा किंवा काय रिलेशन आहे की जेणेकरून ह्या n ची किंमत अशी ठेवणार आपण की आपल्याला उत्तर त्याचं 2 येणार. काय ठेवूया आपण, मग आपल्याला माहिती आहे की 4 चा जर रूट केला आपण, स्क्वेअर रूट केला तर 2 येते. चला, मग स्क्वेअर रूट 2 आला तर स्क्वेअर रूटलाच पॉवरच्या फॅशनमध्ये लिहायचं असेल तर हाफ लिहितो आपण. इथे डोक्यावर हाफ लिहिलं. मग आता रेट लॉ, हे जे वर आपण रेट लॉ जनरल रेट लॉ लिहिला होता, एकच रिॲक्टंट असेल तर त्याच्यासाठी आता ही n ची किंमत आपण सोडवली. ही n ची किंमत ठेवून देऊ तिथं. किती आली मग ऑर्डर ह्या रिॲक्शनची, अशा तऱ्हेनं हाफ आली. एकदम इझी न्यूमरिकल्स असतील, तुम्ही सर्वांनी परीक्षा देणं अत्यंत आवश्यक.